सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा दौंड पोलिसांनी केला पर्दाफाश। ऐन दसरा सणाच्या दिवशी नगर मनमाड राज्य महामार्गावरती रस्त्यामधील खड्ड्यांमुळे एकाचा मृत्यू। संगमनेर येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये मिळत आहे सोंडकिडे असणारे गहू आणि तांदूळ, नागरिकांचा संताप व्यक्त। आणि कोरोनाचं संकट न जुमानता भाविकांनी जंगल रस्त्यानं जात घेतलं कळसुबाई देवीचं दर्शन। साईधाम हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजन ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीचे गाठी काढणं, अंडाशयाची गाठ काढणं। वंध्यत्व निवारण आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध: स्त्री पुरुष वंध्यत्व उपचार, मूल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, सोनोग्राफीद्वारे स्त्री बीजांच्या चाचण्या, अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान, गर्भदान, गर्भ गोठवणं, अनुवांशिक आजाराबाबत सल्ला, सरोगसी, बदली माता। तपासणीसाठी कोणी यावं? अंगावरनं पांढरं जाणं, मासिक पाळी दरम्यान त्रास होणं, ओटी पोटामध्ये दुखणं, शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, गर्भाशयाला सूज असणं, स्त्रियांचे कॅन्सर, मूलबाळ न होणं, स्तनाच्या गाठी, मासिक पाळी वेळेवरती न येणं, स्त्रियांमध्ये बीजाणूंची वाढ न होणं, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती न होणं, एंडोमेट्रियोसिस, गर्भनलिका बंद असणं, गर्भपिशवीच्या समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणू नसणं किंवा कमी असणं, पूर्वी IUI आणि IVF फेल असणं, व्यसनमुक्ती, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडे, सोनोग्राफी सुविधा, ICU ची सुविधा, तातडीची रुग्णसेवा, गर्भाशयाचे, अंडाशयाचे, स्तनाचे कॅन्सर। तसेच साईधाम हॉस्पिटलमध्ये पिवळ्या आणि केशरी कुपन धारकांना महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येईल। या योजनेमध्ये बसलेले आजार मोफत होतील। कॅशलेस सुविधा, यामध्ये MD इंडिया, न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, मेडिअसिस्ट, स्टार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांकरता कॅशलेस सुविधा। साईधाम हॉस्पिटल, वंध्यत्व निवारण केंद्र आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, राहुरी। डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ। मोबाईल नंबर 74 98 13 67 01 आणि 89 28 10 71 28। डॉक्टर सोनाली माने, स्त्रीरोग आणि प्रसूती रोग तज्ञ। मोबाईल नंबर 81 49 26 15 21। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ञ, साईधाम हॉस्पिटल इथे कार्यरत आहे। या साईधाम हॉस्पिटल, हॉटेल भाग्यश्रीच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी, जिल्हा अहमदनगर। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत कुरकुंब पांढरेवाडी गावाच्या हद्दीमध्ये अनुराधा या हॉटेलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा दौंड पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 3 मुलींची सुटका करण्यात आली। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा दौंड पोलिसांनी पर्दाफाश केलाय।
यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे तर 3 मुलींची सुटका करण्यात आली आहे. कुरकुंभ पांढरेवाडी या गावाच्या हद्दीमध्ये पुणे सोलापूर महामार्गावरती असलेले अनुराधा हॉटेल या ठिकाणी देहविक्री व्यवसाय सुरू होता. ही माहिती मिळताच राहुल दस पोलीस उप अधीक्षक दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या पथकानं अनुराधा हॉटेलवरती पंचांसमक्ष छापा मारला. अनुराधा हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी ठेवलेल्या 3 महिलांची सुटका यावेळी करण्यात आली. त्यापैकी 2 महिला या पश्चिम बंगाल येथील आहेत आणि 1 महिला महाराष्ट्रीयन आहे. अनुराधा हॉटेल चालक दिवाकर मथू शेट्टी आणि डायसन डेनिस डिसूजा या दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक करतायत. 5 वर्षांपासून चालू असलेल्या देह विक्री करणाऱ्या अनुराधा हॉटेलवरती ही कारवाई नवीन आलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली गेली आहे. दरम्यान या कारवाया अशा सुरू राहतील की मंदावतील अशी चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे. काल दिनांक 24/10/2020 रोजी आम्हास गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की मौजे पांढरवाडी तालुका दौंड हद्दीत पुणे सोलापूर सर्व्हिस हायवे लगत हॉटेल अनुराधा येथे अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालवत आहे. त्यानुसार पोलीस स्टेशन दौंड PI सुनील महाडिक साहेब व पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचे कार्यालयाचे कर्मचारी यांच्या संयुक्त पद्धतीने त्या ठिकाणी एक पंचांसमक्ष रेड करण्यात आली. त्या रेडमध्ये 2 आरोपी आपल्याला त्या ठिकाणी सदर अवैध व्यवसाय करताना मिळून आले. एक दिवाकर मुथू शेट्टी, दुसरा डॅनियल डॅनिस डिसूजा. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 3 ज्या विक्टीम आहेत त्यांची त्या ठिकाणाहून सुटका करण्यात आलेली आहे. संजय सोनवणे, C24 तास, दौंड. संगमनेर येथील बसस्थानकामध्ये उद्योजक रमेश सांगळे आणि सुयोग सांगळे यांच्या सह्याद्री अमृततुल्य चहाच्या दालनाचा उद्घाटन सोहळा नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी 25 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती संपन्न झाला. संगमनेर येथील बसस्थानकामध्ये प्राठीत यश उद्योजक रमेश सांगळे आणि सुयोग सांगळे यांच्या सह्याद्री अमृततुल्य या सुंदर चहाच्या दालनाचं शानदार उद्घाटन काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते रविवारी 25 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी सकाळी 11च्या सुमारास संपन्न झाले. यावेळी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सदस्य आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी रमेश सांगळे आणि सुयोग सांगळे यांनी नामदार थोरात आणि आमदार डॉक्टर तांबे यांचं स्वागत केलंय. कार्यक्रमासाठी महानंद दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख, स्वदेश उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब देशमाने, जिल्हा परिषदेचे सदस्य भाऊसाहेब कुटे, RM कातोरे, थोरात कारखान्याचे संचालक भाऊसाहेब कुटे, सुभाष सांगळे, भरत गुंजाळ, नरेश उगले, आबाभाऊ भडांगे, उत्तमराव उगले, रवींद्र नवले, योगेश देशमुख, गोकुळ आव्हाड, उदयभाऊ सांगळे, दत्तात्रय चासकर, चंद्रकांत सहाने, रामहरी कातोरे, श्याम भडांगे, अनिल घुगे, दगडू अप्पा घुगे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी रणजित सिंह देशमुख म्हणालेत की सह्याद्री अमृततुल्य या ठिकाणी चहाचा आस्वाद घेण्यासाठी येणारा ग्राहक नक्कीच चहा पिल्यानंतर त्याला प्रसन्न वाटणार आहे. आज लोकांना स्वच्छता महत्त्वाची वाटते. सह्याद्री अमृततुल्यमध्ये ग्राहकांना स्वच्छतेसोबतच उत्तम गुणवत्ता दिसून येईल. आरोग्यदायी असा चहा इथे प्यायला मिळणार आहे. सांगळे परिवार यांनी सुरू केलेल्या या दालनाच्या भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा आहेत, असं रणजितसिंह देशमुख म्हणालेत. तर स्वदेश उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब देशमाने म्हणालेत की रिअल इस्टेटमध्ये रमेश सांगळे यांनी चांगलं काम केलं आहे. आता त्यांनी त्याला जोडधंदा म्हणून संगमनेर बसस्थानकामध्ये सह्याद्री अमृततुल्य हे चहाचं दालन सुरू केलंय. सह्याद्री अमृततुल्य याचे महाराष्ट्रामध्ये एकूण 18 शाखा असून संगमनेरमध्ये सह्याद्रीचा चहा ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल. आज या ठिकाणी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती संगमनेरमध्ये सह्याद्री अमृततुल्य या एक नवीन दालनाची सुरुवात या ठिकाणी होते. श्री सांगळे यांनी आता याची सुरुवात केलेली आहे आणि अमृततुल्य आपल्याला माहिती आहे की आता सर्व ठिकाणी अमृततुल्याची जास्त कन्सेप्ट त्या ठिकाणी आली आहे. लोक चहा प्यायचा म्हणलं तर आता साधं दुकान न बघता अमृततुल्य कुठे आहे हे शोधतात आणि तिथं चहा घेण्यासाठी जातात आणि याला
कारण देखील आहे की तिथं जी स्वच्छता असते, ज्या पद्धतीने तिथली जी प्रोसिजर असते, त्याच्यामुळं एक लोकांना एक विश्वास आहे की जिथं स्वच्छता असल्यामुळं तिथं त्या ठिकाणी लोकांची गर्दी वाढते. आणि आता अनेक अमृततुल्ये त्या ठिकाणी आहेत. त्यात या सह्याद्री अमृततुल्य एक विशेष अशी त्यामध्ये भर पडलेली आहे. जवळजवळ 14 ते 15 नवीन दालनं त्या ठिकाणी त्याची सुरुवात झालेली आहे. आणि आज आपल्या संगमनेर शहरामध्ये बस स्टँडच्या अतिशय चांगल्या अशा मोक्याच्या जागेवरती याची सुरुवात श्री सांगळे यांनी केलेली आहे. मला खात्री आहे की खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा हा व्यवसाय वाढेल, त्याची भरभराट होईल. मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या नवीन व्यवसायात पदार्पण केल्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांना देखील संगमनेरकरांना दसऱ्याच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. असा विश्वास देशमाने यांनी व्यक्त केलाय. यावेळी रमेश सांगळे यांनी C24 तासशी बोलताना सांगितले की ग्राहकांनी सह्याद्री अमृततुल्य या दालनास एकदा तरी अवश्य भेट द्यावी. तर भरत गुंजाळ यांनी C24 तासशी बोलताना सह्याद्री अमृततुल्य विषयी माहिती दिली आहे. रिअल इस्टेटमध्ये जे आमचे मित्र रमेश सांगळे हे काम करतात आणि खूप चांगलं काम त्यांनी रिअल इस्टेटमध्ये केलं आहे. त्याचबरोबर त्याला जोडधंदा म्हणून सह्याद्री अमृततुल्य असं चहाचं दुकान अगदी मोक्याच्याच ठिकाणी बसस्टँडच्या शॉपमध्ये त्यांनी चालू केलेलं आहे. आणि हे सगळं काम त्यांचे चिरंजीव सुयोग पाहणार आहे. आणि खरं तर एक आनंदाची गोष्ट आहे का नवनव युवक बिझनेसमध्ये येत आहेत. सर्वसामान्य लोकांचे अगदी निमोणसारख्या गावातून येऊन बस स्टँडवर चहाचं दुकान, ते पण ब्रँडेड सह्याद्री अमृततुल्य यांच्या मला वाटतं 10-11 ब्रँच झालेल्या आहेत, 18 ब्रँच झालेलं आहे. आपण येवले चहाचं नाव ऐकतोच, तसंच सह्याद्री चहाचंसुद्धा नाव त्याचप्रमाणे मोठं आहे. आणि निश्चित त्यांचे ह्या यशाला ह्या चहाच्या दुकानाचंही भरभराट होऊन खूप चांगलं काम होईल. स्वदेश परिवाराच्या वतीने आणि स्वदेश उद्योग समूहाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव भरत गुंजाळ. सह्याद्री अमृततुल्य चहाला स्थापना करून आपल्या चहाला 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये आम्ही एकूण 14 ब्रँच बनवल्या आणि 14 ब्रँचपैकी आमची 1 ब्रँच महाराष्ट्राच्या बाहेर पण गेली, कर्नाटकमध्ये. आणि सांगायला आनंद होत आहे की आमची ब्रँच सांगळे साहेबांनी संगमनेरमध्ये 10वी राखून ठेवली त्यांच्यासाठी. ती 10वी राखून ठेवल्यानंतर आम्ही 11 ते 14 ब्रँच या आम्ही नंतर स्थापन केल्या. आणि आता आमच्या मुंबईमध्ये 6, नागपूर, तुळजापूर, उस्मानाबाद, नाशिक आणि कर्नाटक अशा एकूण 14 ब्रँच झालेल्या आहेत. आणि संगमनेरमध्ये आम्ही ब्रँच देण्याचं कारण म्हणजे इथे लोकांच्या लोकांना लागणारी चव ही आमच्या चहामध्ये परिपूर्ण आहे. आम्ही वेलचीचा फ्लेवर हा चांगल्या प्रकारे दिलेला आहे, त्यामुळे चहाच्या चवीमध्ये एक नाविन्य आहे. धन्यवाद. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. साईधाम हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. उपलब्ध सुविधा: गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन, कुटुंब नियोजन ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी. यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचे ऑपरेशन, पिशवीचे गाठी काढणं, अंडाशयाची गाठ काढणं. वंध्यत्व निवारण आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध: स्त्री पुरुष वंध्यत्व उपचार, मूल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, सोनोग्राफीद्वारे स्त्री बीजांच्या चाचण्या, अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान, गर्भदान, गर्भ गोठवणं, अनुवांशिक आजाराबाबत सल्ला, सरोगसी, बदली माता. तपासणीसाठी कोणी यावं? अंगावरनं पांढरं जाणं,
मासिक पाळी दरम्यान त्रास होणं, ओटी पोटामध्ये दुखणं, शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, गर्भाशयाला सूज असणं, स्त्रियांचे कॅन्सर, मूलबाळ न होणं, स्तनाच्या गाठी, मासिक पाळी वेळेवरती न येणं, स्त्रियांमध्ये बीजाणूंची वाढ न होणं, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती न होणं, एंडोमेट्रियोसिस, गर्भनलिका बंद असणं, गर्भपिशवीच्या समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणू नसणं किंवा कमी असणं, पूर्वी IUI आणि IVF फेल असणं, व्यसनमुक्ती, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडे, सोनोग्राफी सुविधा, ICU ची सुविधा, तातडीची रुग्णसेवा, गर्भाशयाचे, अंडाशयाचे, स्तनाचे कॅन्सर. तसेच सायदाम हॉस्पिटलमध्ये पिवळ्या आणि केशरी कुपन धारकांना महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये बसलेले आजार मोफत होतील. कॅशलेस सुविधा यामध्ये MD इंडिया, न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, मेडिअसिस्ट, स्टार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांकरता कॅशलेस सुविधा. साईदाम हॉस्पिटल, वंध्यत्व निवारण केंद्र आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, राहुरी. डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ. मोबाईल नंबर 74 98 13 67 01 आणि 89 28 10 71 28. डॉक्टर सोनाली माने, स्त्रीरोग आणि प्रसूती रोग तज्ञ. मोबाईल नंबर 81 49 26 15 21. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ञ, साईदाम हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. या साईदाम वर्क साईधाम हॉस्पिटल, हॉटेल भाग्यश्रीच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी, जिल्हा अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे ऐन दसऱ्याच्या सणाच्या दिवशी 25 ऑक्टोबर रोजी बापूसाहेब वाडेकर या इसमाचा रस्ता अपघातामध्ये बळी गेलाय. दरम्यान वाडेकर यांच्या मृत्यूबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत वाडेकर यांच्या नातेवाईकांनी केली आहे. राहुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे ऐन दसऱ्या सणाच्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी बापूसाहेब वाडेकर या इसमाचा रस्ता अपघातामध्ये बळी गेलाय. वाडेकर यांच्या मृत्यूबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मयत वाडेकर यांच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेमधील मयत बापूसाहेब मुरलीधर वाडेकर हे राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मजूर ठेकेदार म्हणून काम करत होते. 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:30च्या दरम्यान बापूसाहेब वाडेकर हे आपल्या पॅशन कंपनीच्या मोटरसायकलीवरती बसून मुळाडॅम फाट्याकडनं पिंपरी अवघड इथे आपल्या घरी जात होते. दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावरती फुले कॅन्टीनच्या जवळ रस्त्यावरती असलेल्या सुमारे 2 फूट खोल खड्डा त्यांना दिसला नाही. त्यांची मोटरसायकल खड्ड्यामधनं गेली. त्यावेळी ते मोटरसायकलीवरनं खाली पडले. त्यांचं डोकं रस्ता दुभाजकावरती आदळून त्यांना जबरदस्त मार लागलाय आणि ते जागेवरच गतप्राण झाले अशी माहिती येथील काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. यावेळी बापूसाहेब वाडेकर यांना तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलाय. यावेळी बापूसाहेब वाडेकर यांच्या मित्रपरिवारानं रुग्णालय परिसरामध्ये मोठी गर्दी केली होती तर त्यांच्या नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. नगर मनमाड राज्य महामार्गावरती आजपर्यंत रस्ता अपघातामध्ये शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. वाडेकर यांच्या मृत्यूच्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागामधील अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी नातेवाईकांनी केली आहे. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षी शेकडो लोकांचा बळी जातोय. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील अनेक संघटनांच्या तरुणांनी नगर मनमाड रस्त्याबाबत ठिकठिकाणी आंदोलने केली आहेत. राहुरी फॅक्टरी इथे सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत मुंडन आंदोलन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग अद्याप देखील झोपेमध्ये आहे. आणखी किती बळी घेणार असाच प्रश्न आता जनतेने उपस्थित केलाय. मी अनिल भाऊसाहेब दोंड पिंपरी अवघड
आज या ठिकाणी आमचे पाहुणे नगर मनमाड रस्त्याच्या विद्यापीठाच्या गेटजवळ 2.5 ते 3 फुटाच्या खड्ड्यातून त्यांची गाडी उडाली आणि ते रस्त्यावर पडलेत. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. या मृत्यूस कारणीभूत प्रशासनाचा आम्ही निषेध करतो. तसेच बापूसाहेब यांचं या ठिकाणी मृत्यू झालेला नसून त्यांनी रस्त्यासाठी बलिदान दिलेलं आहे असं आम्हाला वाटते. आम्ही प्रशासनाचा तसे तालुक्यातील मंत्री महोदयाचा या सगळ्यांचा या ठिकाणी निषेध करतो व आम्ही मंत्री महोदय तसेच जिल्हा परिषद यांचा सर्वांचा निषेध करून आंदोलन करणार आहोत. हे प्रशासनाने याची जाहीर दखल घ्यावी. आज पिंपरी अवघड येथील रहिवासी बापूसाहेब मुरलीधर वाडेकर यांचा आज अपघाती यांचं निधन झालेलं आहे. वाडेकर हे तसे मूळचे वरशिंदे गावचे, परंतु ते आमचे गावचे नातेवाईक असल्यामुळं त्यांची गावामध्ये शेती असल्यामुळं ते विद्यापीठामध्ये एक चांगले कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे ते पिंपरीमध्ये राहतात आणि विद्यापीठामध्ये त्यांच्या कामाच्या निमित्त ते प्लॉटवर व्हिजिट करत असताना त्यांच्या मजुराचं देखरेख करत असताना तर विद्यापीठच्या कॅनॉलपासून तर मेन गेटकडे ते येत असताना ते एका खड्ड्यामध्ये जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. आणि त्यांच्या मृत्यूला जबाबदार हे सार्वजनिक विभाग, बांधकाम विभाग आणि शासन त्याला जबाबदार आहे. आज ह्या नगर मनमाड रोडला नगरकडे जात असताना इतके मोठमोठे खड्डे पडलेले, ह्या खड्ड्याची दुरावस्था. आज बापू वाडेकर गेलेत, उद्या आणखीन दुसरे जाणार आहे. परंतु ह्या खात्याचे जे अधिकारी आणि जे कोण मंत्री असते, आमदार असते, यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि याला जबाबदार हे मंत्री आणि हे सार्वजनिक विभागाचे खात्याचे अधिकारी या आमच्या बापूसाहेब वाडेकरच्या मृत्यूस जबाबदार आहे. आणि आम्ही सगळ्या गावाच्या वतीनं आणि वरशिंदा आणि पिंपरी अवघड गाव आणि आतिक तालुक्यातले आम्ही सर्व नातेवाईक आम्ही इथं भव्य असं आंदोलन करणार आहे. आम्ही या मृत्यूचं जे कारण आहे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि याचं काय असेल ते नुकसान भरपाई आणि ह्या इथून पुढचे कोणाचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आम्ही प्रशासनाला या निदर्शनात आणून देण्यासाठी तोपर्यंत आम्ही अंतविधीसुद्धा करणार नाही असं आमचं सगळ्या गावकऱ्यांचं ठरलेलं आहे. याला हे गेंड्याच्या कातरीचे हे जे आमदार खासदार आहेत हे उद्घाटन चारीच्या रस्त्याचे करतात. हे लोकांनी लोकवर्गणी केली आणि एक 10 फूटच्या रस्त्याचे का ज्या रस्त्याने कुणी जात नाही आणि ज्या रस्त्याकडे साठी तुमच्याकडे निधी नाही अशा रस्त्याचे उद्घाटन करून व्हॉट्सअपला फेसबुकला ते फोटो व्हायरल करतात. असे यांचं पद काय आणि हे काम करतात काय? अशा ह्या निर्दय आणि निष्क्रिय जे आमदार मंत्री कुणी ह्या राऊरी तालुक्याचे महाराष्ट्रातले जे असतील यांनी राजीनामे द्यावा आणि यांनी खत भरायला किंवा इकडं झारलोट करीत बसावं घरी. यांनी जनतेचं प्रतिनिधित्व करू नये ह्या मताचे आम्ही सर्वजण नागरिक आहोत. आणि ह्या मंत्र्यांना आणि प्रशासनाला हे आम्ही निदर्शनात आणून देतो का बापू वाडेकर हे फक्त एका खड्ड्यामुळं, अनेक खड्डे आहेत पण त्यापैकी एका खड्ड्यामुळं बापूराव वाडेकरचं यांचं एक तरुणपणामध्ये एकदम त्या कुटुंबाचे प्रमुख होते आणि त्या गावचे आमच्या दोन्ही गावचे प्रमुख होते आणि चांगला माणूस आज आमचा गेलेला आहे केवळ ह्या रस्त्यापायी. आज ह्या 6-7 महिन्यापासून हे कोरोना चालू आहे आणि पाऊस चालू आहे, परंतु त्यापैकी कुठलाही एक रस्त्यातला खड्डा या मंत्र्यांनी आणि ह्या अधिकाऱ्यांनी बुजवला नाही, बुजवायचा सांगितला नाही. यांचे पगार चालू, यांचे उद्घाटनं चालू, यांचं हिंडणं फिरणं चालू. तर हे हिंडणं फिरणं हे रुबाब हे जनतेच्या पैशावर आणि जनतेच्या मतावर तुमचं चालू आहे. परंतु आज जनतेसाठी तुम्ही काय नेमवलेलं आहे, अधिकारी असताना, पुढारी असताना, मंत्री असताना, आमदार असताना तुम्हाला जनतेचे सेवक म्हणून तुम्ही तिथं तुमची नेमणूक झालेली आहे आणि तुम्हाला त्याचं भान राहिलेलं नाही. तुम्ही जनतेसाठी जे नौकर आहे आणि जे सेवक आहे हे निष्क्रिय आहे, नालायक आहेत. यांनी ताबडतोब यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि यांनी असतील त्या लोकांनी राजीनामे यांचे घेतले पाहिजे या मताचा मी आहे. नगर मनमाड रोड पूर्ण आणि जे काही ज्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रातले रोड ज्यांनी त्यांनी उभा राहून करून घेतले पाहिजे. हे जर रोड जर ताबडतोब रिपेअर झाले नाही आम्ही आमच्या माणसाचं नुकसान भरपाईचा दावा तुमच्यावर लावणारच आहे. आंदोलन आम्ही आज नाही 4 दिवसांनी करणारच आहे. आम्ही आज जरी अंतविधी जास्त वेळ आम्हाला रोखावता जरी आला आम्ही ते करून घेऊ, पण तुम्हाला आम्ही सोडणार नाही. तुमचा मग कोणी आमदार असू, मंत्री असू, नाही तर कोणता सार्वजनिक विभागाचा तालुका अधिकारी असू, नाही तर जिल्हा अधिकारी असू, त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावा
आणि पुढचं पाऊल उचलावा. दुसरा बापू वाडेकरच्या ऐवजी दुसरा व्यक्ती जर खड्ड्यात जर गेला असं जर आम्हाला जर कळलं तर त्याच खड्ड्यात तुम्हाला आम्ही पुरल्याशिवाय राहणार नाही. एवढं सगळ्या दोन्ही गावाच्या वर्षिंदा आणि पिंपरी आवरच्या वतीनं आज जाहीर करतो आणि मी इथंच थांबून घेतो. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास. जे सैनिक सीमेवरती लढत आहेत अशा सैनिकांसाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे. यासाठी आगळा वेगळा उपक्रम राबवण्याची आता गरज आहे, असं प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय. दरम्यान जे सैनिक कार्यरत आहेत त्यांच्या कुटुंबाला आधार द्या, असं आमदार थोरात म्हणालेत. भारतीय सैन्य दलामधील अनेक सैनिक सीमेवरती भारतमातेचं रक्षण करतायत आणि यावेळी ते शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांना सरकार आणि विविध सामाजिक संस्था वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करून आधार देत आहे. पण सध्या जे सैनिक सीमेवरती लढत आहेत आणि आपल्या पदावरती कार्यरत आहेत अशा सैनिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, असा आगळा वेगळा उपक्रम राबवण्याची वेळ आता निर्माण झाली आहे, असं प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय. संगमनेर येथील अमृता लॉन्समध्ये स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचे उद्घाटन रविवारी 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नामदार थोरात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, संगमनेर नगरपालिकेच्या नगर अध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे, माजी सैनिक कल्याण समिती अध्यक्ष कोंडाजी थोरात, श्रीमती शारदा थोरात, माजी सैनिक रावसाहेब कोटकर, ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे, स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचे संस्थापक भानुदास पोखरकर, अध्यक्ष प्रकाश कोटकर, उपाध्यक्ष सुभाष कुडेकर, कार्याध्यक्ष सुनील थोरात, सचिव प्रवीण गुंजाळ, अर्जुन कोले, आनंद गीते, संतोष आहेर, भारत कुटे, बाळासाहेब आंधळे, सौ रोहिणी कोटकर, प्रकाश काशीद, विक्रम थोरात आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांची भाषणं झाली आहेत. आणि जर महाराष्ट्रातल्या मराठी आपण तिथे जर चांगलं नेतृत्व तिथल्या लोकांना मिळालं असतं, तिथल्या सैनिकांना मिळालं असतं, तर त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे मराठ्यांनी देशावर राज्य केलं असतं. म्हणजे मराठ्यांनी महाराष्ट्र देश कुणी एक केला असता तर देश मराठ्यांनी एक केला. तेव्हा मराठा म्हणजे तुम्ही आपण जातीवर जायचं नाही, आपण आहे तरी खरं आहे, आपण जवळपास असलो तरी मराठा अर्थ महाराष्ट्रात राहणाऱ्यांना सुट्टी असायची. त्या सैन्यामध्ये सर्वच होते, सर्वच असायचे. जे शिवाजी महाराजांना वाचवणारा सुद्धा जेव्हा महाराज नाही होता, हे सगळेच आपण असायचो, त्याला मराठा म्हणतात. मराठी जे आहे तेव्हा सगळे त्याला मराठा. तो म्हणतो की या मराठ्यांनी देशावर राज्य केलं असतं, देशाला इंग्रजांपेक्षा चांगलं केलं असतं. हे याचा अर्थ असा आहे तो इतिहासातला अभ्यास आहे, परंतु आपला पराक्रम, आपलं नेतृत्व करण्याची क्षमता ही एवढी मोठी आहे की त्यांनी देश एक केला असता. ही ताकद या मराठ्यांमध्ये म्हणजे मराठी माणसामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे, हे त्या विद्वानानं सांगितलेलं. आणि म्हणून आपले सैनिक देशाचे सैनिक आहेतच, परंतु त्याच्यात महाराष्ट्रातला सैनिक हा बघायला आणखी भारी असतो. युद्धापर्यंत नाही तसे आपले सुद्धा भारी असतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपलं जे पराक्रम आहे, महत्व आहे, अनन्य साधारण आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांनी आतापर्यंत देश सेवेकरता आपलं जीवन वाहिलं. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. पुढच्या काळाकरता सुद्धा शुभेच्छा. आणि आपल्या या संस्थेनं पुढच्या काळातही काम करत राहावं. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत याची ग्वाही या निमित्तानं देतो आणि माझे शब्द संपवतो. या देशामध्ये आपण शांतपणे आपलं जीवन जगत असतो. कारण त्या ठिकाणी आपलं सैनिक त्यामध्ये बंदूक घेऊन सीमेवर आपलं रक्षण करतं. आणि म्हणून या देशाचा नागरिक म्हणून आपण जर सर्वात जास्त कृतज्ञतेची भावना कुणाबद्दल मला ठेवली पाहिजे. एकत्र देशाच्या रक्षणासाठी लढणारा सैनिक तो सीमेवर आपल्या प्राणांची पर्वा करत नाही. गुण वारा तहास थंडी कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता तो तिथे लढत असतो तो सैनिक. आणि दुसरं म्हणजे आपल्या शेतीमध्ये कामगार आपल्यासाठी अन्न निर्माण करणारा अन्नदाता किसान. जय जवान जय किसान हा जो नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिला यासाठी की आपण
यांच्याबद्दल सदैव मनामध्ये कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे. त्यांच्याविषयी आपण सतत मनात आभार व्यक्त केले पाहिजे. त्यांचे प्राणांच्या दाखवा काही नसलं तर 34 वर्षाचे, आता विचार करा तो गेला तर तुम्ही 18 वर्षाचा, म्हणजे इतक्या कोवळ्या वयामध्ये ही मुलं तिथे जातात. म्हणजे बहुतांशी भारताच्या 90% शेतकऱ्यांचीच मुलं असतात. सीमेवर जातात, त्या ठिकाणी तेवढ्याची बाजू असतात. तिथे आपण मंदिरराव जाधव यांना तिथे आपण त्यांचं पूजन केलं. तो एक सैनिक म्हणून आपला एक आता परिवार झालेला आहे. आपल्या घरचे कुटुंबीय आहे. प्रत्येक वर्षात एखादं वार्षिक संमेलन साजरं केलं पाहिजे. आपल्या आईआईला बोलवलं पाहिजे. तसंच आपण सेवानिवृत्त जातं काही आता आमच्या नारायण मंदिरामध्ये बोलून घेतले ते पण 34-35 वर्षाचे असताना सेवानिवृत्त झाले. नंतर PSI म्हणून काम केलं, PI म्हणून काम केलं. कारण पुढचं खूप मोठं आयुष्य आपलं बाकी असतं. त्या काळामध्ये आपल्या मुलांचं शिक्षण किंवा आपली जी काही प्रपंच असतो तो चांगला करण्यासाठी आपण संकल्पना म्हणून ठिकाण मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. आम्ही सदैव आपल्याबरोबर राहू अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे संपोतो धन्यवाद. स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेचा कार्यशुभारंभ प्रसंगी उपस्थित माननीय आमदार बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम, या कार्याची सुरुवात तसं पाहिलं तर या कार्याची सुरुवात नामदार साहेबांच्या उपस्थितच झाली होती. 2-2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस आमचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला साहेब उपस्थित होते आणि तेव्हापासून या जो स्वराज्य सैनिक संस्थेची संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली त्याचे साक्षीदार नामदार साहेब आहेत. हा जो आजचा कार्यक्रम ज्या सैनिकांसाठी ज्यांच्या हक्कांसाठी आपण करत आहोत त्या सैनिकांचा एक मंगेश पाडगावकर यांच्या शब्दामध्ये एक सैनिकाची पत्नी आणि तो सैनिक यांच्यामध्ये काय कॉम्बिनेशन असतं हे एक थोड्याशा 2 ओळीमध्ये मी शकतो. आघाडीवर मी लढताना मोठी तुझी नाही ताईंनी एक अशी हे निर्माण केली आणि माझ्या बरोबर एक मुलाच्या नात्यानं त्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या. मी खरंच ताईंचा खूप खूप आभारी आहे. आणि ह्या 2 वर्षामध्ये एक राखी माझ्या देशाच्या जवानांसाठी, एक राखी माझ्या देशाच्या खऱ्या रखवाल्यांसाठी हा कार्यक्रम एका शाळेतील विद्यार्थ्यांचं आपल्या देशाप्रती, आपल्या देशाच्या जवानांसाठी एक बॉन्डिंग निर्माण व्हावं, त्यांच्या मनामध्ये आपल्या देशाच्या जवानांबद्दल एक भावना निर्माण व्हावी यासाठी आपण दरवर्षी प्रत्येक शाळेमध्ये, तालुक्यातील बऱ्याच शाळेमध्ये एक राखी माझ्या देशाच्या खऱ्या रखवाल्यांसाठी हा कार्यक्रम घेत असतो. त्या अनामवीरांसाठी हा दिवा लावितो आहे, त्या स्मृतीवर सुरांचा ही फुले ठेवितो आहे. घनघोर तिमिर असताना ते ज्योत होऊन जळले, घनघोर तिमिर असताना ते ज्योत होऊन जळले, घेऊन वीज तानांची ते जुलमावर कोसळले. घरदार सोडिले त्यांनी तोडिले मायेचे पाश, घरदार सोडिले त्यांनी तोडिले पाश मायेचे, घेतले निकारे हाती उधळून छत्र छायेचे. आणि म्हणून मित्रांनो, या संस्थेचा जो उद्देश या ठिकाणी आपल्या अध्यक्ष या नात्याने प्रस्तुत केलेला आहे आणि माझी आपल्या साहेबांकडून अशी अपेक्षा राहील की ज्यावेळेस आमच्या सैनिकांना किंवा आमच्या संस्थेला काही अडचण येईल त्यावेळेस साहेब आमच्याबरोबर खंबीरपणे उभे राहतील आणि आहेतच पहिल्यापासून. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. साईधाम हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. उपलब्ध सुविधा: गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन,
कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजन ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीचे गाठी काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, वंध्यत्व निवारण आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध: स्त्री पुरुष वंध्यत्व उपचार, मूल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, सोनोग्राफीद्वारे स्त्री बीजांच्या चाचण्या, अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान, गर्भदान, गर्भ गोठवणं, अनुवांशिक आजाराबाबत सल्ला, सरोगसी, बदली माता. तपासणीसाठी कोणी यावं? अंगावरनं पांढरं जाणं, मासिक पाळी दरम्यान त्रास होणं, ओटी पोटामध्ये दुखणं, शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, गर्भाशयाला सूज असणं, स्त्रियांचे कॅन्सर, मूलबाळ न होणं, स्तनाच्या गाठी, मासिक पाळी वेळेवरती न येणं, स्त्रियांमध्ये बीजाणूंची वाढ न होणं, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती न होणं, एंडोमेट्रियोसिस, गर्भनलिका बंद असणं, गर्भपिशवीच्या समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणू नसणं किंवा कमी असणं, पूर्वी IUI आणि IVF फेल असणं, व्यसनमुक्ती, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडे, सोनोग्राफी सुविधा, ICU ची सुविधा, तातडीची रुग्णसेवा, गर्भाशयाचे, अंडाशयाचे, स्तनाचे कॅन्सर. तसेच सायदाम हॉस्पिटलमध्ये पिवळ्या आणि केशरी कुपन धारकांना महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये बसलेले आजार मोफत होतील. कॅशलेस सुविधा, यामध्ये MD इंडिया, न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, मेडिअसिस्ट, स्टार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांकरता कॅशलेस सुविधा. साईदाम हॉस्पिटल, वंध्यत्व निवारण केंद्र आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, राहुरी. डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ. मोबाईल नंबर 74 98 13 67 01 आणि 89 28 10 71 28. डॉक्टर सोनाली माने, स्त्रीरोग आणि प्रसूती रोग तज्ञ. मोबाईल नंबर 81 49 26 15 21. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ञ, साईदाम हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. या साईधाम हॉस्पिटल, हॉटेल भाग्यश्रीच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी, जिल्हा अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. संगमनेर शहरामधील कोष्टी गल्ली आणि कॅप्टन लक्ष्मी चौक या ठिकाणी असलेल्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये नागरिकांना देण्यात येणारा गहू आणि तांदूळ यामध्ये मोठ्या प्रमाणात सोंडकिडे आढळून आलेत. त्यामुळे आता ऐन दिवाळीमध्ये असे किडे असलेलं धान्य आम्ही कसं खायचं असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. संगमनेर शहरामधील कोष्टी गल्ली आणि कॅप्टन लक्ष्मी चौक या ठिकाणी असलेल्या सरकार मान्य स्वस्त धान्याच्या दुकानांमध्ये नागरिकांना देण्यात येणारे गहू आणि तांदूळ यामध्ये मोठ्या प्रमाणात सोंडकिडे असल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरती किडे असलेलं धान्य आम्ही खायचं तरी कसं असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. कोरोना महामारीमुळे केंद्र आणि राज्य सरकारनं सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये पिवळे शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना गहू, तांदूळ आणि हरभरा डाळ देण्यात येत आहे. मात्र संगमनेर शहरामधील कोष्टी गल्ली आणि कॅप्टन लक्ष्मी चौक या ठिकाणी असलेल्या सरकारमान्य स्वस्त धान्याच्या दुकानांमध्ये नागरिकांना देण्यात येणारे गहू आणि तांदूळ यामध्ये मोठ्या प्रमाणात सोंडकिडे आढळून येत आहेत. अशा प्रकारे किडे असलेलं धान्य आम्ही खायचं कसं? आम्ही शासनाला पैसे देऊन धान्य घेतो. सरकार आम्हाला कमी पैशामध्ये गहू, तांदूळ आणि डाळ देत असलं तरी आम्ही हे धान्य कसं खायचं? आम्हाला हे धान्य निवडायला खूप वेळ जातो. दिवाळी आली आहे, घरामध्ये खूप कामं आहेत. तसेच कोरोना काळामध्ये चांगलं अन्न खा आणि स्वस्थ राहा असं म्हटलं जात आहे. पण मात्र इतक्या खराब प्रमाणामध्ये असलेलं धान्य आम्हाला देत असाल तर आम्ही स्वस्त कसे राहणार? दरम्यान यावेळी कोष्टी गल्ली या ठिकाणी धान्य घेण्यासाठी आलेल्या सौ संगीता कोळसे, श्री सुभाष गाडेकर आणि श्री शेख यांनी C24 तासशी बोलताना आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. संगीता बाळकृष्ण खोसे,
राहिला मी चव्हाणपुरामध्ये 2 नंबर वार्डामध्ये रेशन भेटतं आम्हाला, परंतु त्याच्यामध्ये खूप सोंडे वगैरे राहतात, घाण राहते, खडे राहतात, सातू राहतात. या आम्ही खाणार कसे, दळणं करणार कधी? म्हणजे नेटकं तर धान्य भेटायला पाहिजे ना. आम्ही गरीब जरी असं तरी व्यवस्थितच खाऊ शकन, असं तर द्यायला पाहिजे ना. हीच आमची कळकळीची विनंती आहे सर्वांना. आज इथं ह्याच्यात काय भेटलं मग? त्या गावात काय येतंय? गावामध्ये सोंडे वगैरे राहतात. आता हे तुम्ही प्रत्यक्ष पहा ना, याच्यामध्ये सोंडे वगैरे किती. आम्ही कशा दळणं करायचे, कसे खायचे? मग हे तर तुम्ही व्यवस्थित गरिबांना देऊ शकता ना. एवढंच आमचं म्हणणं आहे, बाकी दुसरं काहीच नाही. गाडेकर ते त्याच्यामध्ये घाण घेऊन येते सारी, काड्या कुड्या आळ्या फिळ्या सारं येतं त्याच्यामध्ये. तांदूळ बी तसेच, गहू बी तसेच, आता ही डाळ ही बी तशीच आहे. समजे घाणच तयार आहे त्याच्यामध्ये. पण आता हे नाविलाजामुळे घ्यावं लागत. दळणं करून बाया माणसं दिवस जातो दळणाला. हा, हे गरिबांनी कसं खायचं हा प्रश्न आहे. ते चाळून काढून दळण केलं जातं. चाळले ते मग दळण करतात, तेव्हा ते किडे खाली पाडतात आणि मग तिथून पुढं दळण केलं जातं. नियंत्रण केलं पाहिजे बा. ते आळ्या बिळ्या ते पाहिलं पाहिजे, केलं पाहिजे. त्याच्यावर कोण आहे त्याने, ते प्रशासक त्यांनी ते ठरवलं पाहिजे काय करायचं, कसं करायचं असं. आणि ते आहे ते तसंच येतं. एक दर रंगार गली में रहने वाला है मैं चवनपुरी में मेरा कूपन इधर। एक गेहूँ में बहुत खड़े है, सत्तू है भी आता है अपना, उन कीड़े कब चुनने के कब खाने की है। अच्छा, इसकी वजह से अच्छा अनाज भी खराब होता है ना। ये बस हमारे गरीबों को अच्छा अनाज देना, इतने बोलना है हमारा। शावीर शेख, C24 तास, संगमनेर। संघर्ष क्रांती संघटनेची बैठक तुलसीदास मंगल कार्यालय येथे पार पडली आहे। यावेळी एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या तत्वाप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये एक सशक्त संघटना निर्माण करून प्रत्येक गावात शाखा सुरू करून सभासद नोंदणी करणार, असं संघर्ष क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी सांगितले। संघर्ष क्रांती संघटनेची बैठक तुलसीदास मंगल कार्यालय इथे पार पडली आहे। यावेळी एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या तत्वाप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये एक सशक्त संघटना निर्माण करून प्रत्येक गावात शाखा काढून सभासद नोंदणी लवकरच करणार असल्याचे संघर्ष क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी सांगितले। संघर्ष क्रांती संघटनेची स्थापना 2018 पासून झाली आहे। सध्या अध्यक्ष म्हणून प्रशांत दरेकर हे काम करतात। ही एक सामाजिक संघटना असून संघटनेच्या मार्फत अनेक सामाजिक विविध प्रश्नांवरती ही संघटना आज काम करते। प्रामुख्याने पाणी प्रश्न, विजेचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न या संदर्भात अनेक आंदोलने करण्यात आली आहेत। विद्यार्थी वर्गाचे तहसील कार्यालयामधील विविध जातींच्या दाखल्यासंदर्भामधील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं काम या संघटनेने केलंय आणि यापुढे देखील संघटना असेच सामाजिक कामामध्ये अग्रगण्य असणार आहे। समाजामधील दीनदलित, सामान्य शेतकरी, युवक आणि विद्यार्थी यांना नवनवीन व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी ही संघटना काम करणार आहे। घारगाव येथील आश्रमशाळेला 25,000 रुपये मदत संघटनेने केली आहे। येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार या क्षेत्रामधील निवडणुकांमध्ये तरुणांना उमेदवारी देण्याचं काम देखील संघटना करणार आहे, असं प्रशांत दरेकर यांनी म्हटलंय। यावेळी भाऊ काळे, दिगंबर गवळी, ज्ञानेश्वर खेतमाळी, राहुल साबळे, नवीन यादव, समीर मच्छे, जालिंदर कदम, प्रसाद मडके, सूरज बारग, हरिभाऊ दरेकर, संजय ससाने, शुभम बोडके, चंद्रकांत चौधरी, मिनू शिंदे, पवन मोहिते, अशोक शेंडे, अक्षय खोडवे, अजित होळकर, राजेंद्र दरेकर, सतीश दरेकर आदी या ठिकाणी उपस्थित होते। मी प्रशांत दरेकर, अध्यक्ष संघर्ष क्रांती संघटना। आम्ही या ठिकाणी 2 वर्षापूर्वी संघर्ष क्रांती संघटना म्हणून आम्ही एक संघटना सामाजिक चळवळ म्हणून उभी केली। ती उभी केल्यानंतर आम्ही 1-2 दिवसापूर्वी या संघटनेची विस्तारित अशा प्रकारे कार्यकारिणी केली। त्यामध्ये कार्याध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सरचिटणीस असतील आणि सहसचिव असतील, खजिनदार असतील, अशा पद्धतीने या ठिकाणी एक कार्यकारिणी जाहीर केली। खरं म्हणजे ही संघटना स्थापन करण्यामागचा उद्देश असा होता की या श्रीगोंदा तालुक्यामध्ये साधारणतः सर्व जे सामाजिक प्रश्न आहेत त्यामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, तहसील कार्यालय असेल, सेतू असेल, विद्यार्थ्यांच्या जातीचे दाखले असतील, नॉन क्रिमिनल असेल, अशा विविध प्रश्नांवरती जिथं जिथं म्हणून समाजामधील प्रत्येक घटकाला अडचण निर्माण होती त्या ठिकाणी आपण जाऊन आंदोलन करून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न गेल्या 2 वर्षामध्ये केलेला आहे। आपण या ठिकाणी MSCB वरती आंदोलन केलं,
उपविभागीय अभियंता 82 या ठिकाणी आंदोलन केलं. पाण्याच्या प्रश्नावर कुकडीच्या संदर्भामध्ये आपण सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा केला. आणि हे सगळं करत असताना तालुक्यामध्ये जे उपेक्षित सर्वसामान्य घटक आहेत या सर्व युवकांना एकत्र करून, पदवीधर युवकांना एकत्र करून एक चळवळ, एक संघटना या ठिकाणी उभी करण्याचा मानस आम्हा सर्वांचा आहे. यामध्ये खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये लोकशाही हा पाया आहे आणि राजकारण हे केलं जातं. परंतु राजकारण करत असताना ज्याला ज्या पद्धतीने राजकारण करायचं, पक्ष संघटना करायची ती करत, परंतु आम्हाला राजकीय भूमिकेपेक्षा सामाजिक चळवळ महत्त्वाची आहे. लोकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. आम्ही अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो की अनेक प्रश्नांना त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, यांच्याकडून दुर्लक्ष होतं आणि म्हणून हा तालुका विकासापासून अनेक अंशाने त्या ठिकाणी वंचित राहिलेला आहे. परंतु या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही हे सर्वजण करत आहोत. कोणावरती टीका करायची, मी संघटना कुठतरी राजकीय चळवळीच्या हेतूनेच करायची असं नाही, परंतु लोकशाहीमध्ये आमच्या सहकाऱ्यांपैकी येणाऱ्या उद्याच्या 58 ग्रामपंचायतमध्ये ज्याला निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सहभाग घ्यायचा असेल त्याच्या पाठीशी ही संघटना सर्वजण उभी असेल. मग भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगर परिषदा असतील, ज्या ज्या ठिकाणी चांगले युवक त्या ठिकाणी निवडून गेले पाहिजेत, याच्यासाठी आमची संघटना त्यांना पाठबळ देणार आहे. सामाजिक प्रश्न जितका महत्त्वाचा आहे त्यावेळेस थेट यंत्रणेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगले लोक गेल्यानंतर त्याचा नक्कीच आपल्याला परिणाम हा चांगला झालेला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून या तालुक्यामधील सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन ही संघटना केली. त्याच्या काळामध्ये या तालुक्यातल्या 100-125 प्रत्येक गावात जाऊन ही आपली सभासद नोंदणी करणार आहे. याच्यामध्ये अनेक उपक्रम, जसं आम्ही घारगाव आश्रम शाळेला 25,000 रुपयाची मदत या संघटनेच्या माध्यमातून पाठीमागे केली, त्या पद्धतीने आम्ही निश्चित रूपाने प्रत्येकाला त्या ठिकाणी मदत करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचं, नूतन पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. श्री भाऊ काळे, कार्याध्यक्ष क्रांती संघटना, संघर्ष क्रांती संघटना, या ठिकाणी आमचे सर्वांचे सहकारी, आमचे नेते आदरणीय प्रशांत दरेकर यांनी जे संघटनेविषयी माहिती दिली आणि त्या माहितीद्वारे आम्ही त्यांना या ठिकाणी पूर्णपणे पाठिंबा देत आहोत. या ठिकाणी ही जी संघर्ष क्रांती संघटना आहे ही या ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून कोणाविरोधी काही आर्थिक संकट असेल, काही प्रश्न असतील सामाजिक, त्या ठिकाणी ही संघटना त्या ठिकाणी तातडीने त्या ठिकाणी लक्ष वेधणार आहे. संघर्ष क्रांती संघटना जी 2 वर्षापूर्वी स्थापन केलेली आहे, ह्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही गाव पातळीवर, तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर जे जे सामाजिक कार्य कोणाचे म्हणजे अडचणी वगैरे असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आणि त्या जे अडचण असणारे त्यांना पूर्ण प्रकारे आम्ही सहकार्य करणार आहोत. आणि जे अध्यक्ष प्रशांतजी दरेकर जे बोलले तर त्याप्रमाणे आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देणार आहोत. सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. साईधाम हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. उपलब्ध सुविधा: गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन, कुटुंब नियोजन ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचे ऑपरेशन, पिशवीचे गाठी काढणं, अंडाशयाची गाठ काढणं. वंध्यत्व निवारण आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध: स्त्री पुरुष वंध्यत्व उपचार, मूल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, सोनोग्राफीद्वारे स्त्री बीजांच्या चाचण्या, अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान, गर्भदान, गर्भ गोठवणं, अनुवांशिक आजाराबाबत सल्ला, सरोगसी, बदली माता. तपासणीसाठी कोणी यावं: अंगावरनं पांढरं जाणं, मासिक पाळी दरम्यान त्रास होणं, ओटी पोटामध्ये दुखणं, शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, गर्भाशयाला सूज असणं, स्त्रियांचे कॅन्सर, मूलबाळ न होणं, स्तनाच्या गाठी, मासिक पाळी वेळेवरती न येणं,
स्त्रियांमध्ये बीजाणूंची वाढ न होणं, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती न होणं, एंडोमेट्रियोसिस, गर्भनलिका बंद असणं, गर्भपिशवीच्या समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणू नसणं किंवा कमी असणं, पूर्वी IUI आणि IVF फेल असणं, व्यसनमुक्ती, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडे, सोनोग्राफी सुविधा, ICU ची सुविधा, तातडीची रुग्णसेवा, गर्भाशयाचे, अंडाशयाचे, स्तनाचे कॅन्सर. तसेच सायदाम हॉस्पिटलमध्ये पिवळ्या आणि केशरी कुपन धारकांना महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये बसलेले आजार मोफत होतील. कॅशलेस सुविधा यामध्ये MD इंडिया, न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, मेडिअसिस्ट, स्टार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांकरता कॅशलेस सुविधा. साईदाम हॉस्पिटल, वंध्यत्व निवारण केंद्र आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर राहुरी. डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ. मोबाईल नंबर 74 98 13 67 01 आणि 89 28 10 71 28. डॉक्टर सोनाली माने, स्त्रीरोग आणि प्रसूती रोग तज्ञ. मोबाईल नंबर 81 49 26 15 21. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग तज्ञ, साईदाम हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. या साईधाम हॉस्पिटल, हॉटेल भाग्यश्रीच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी, जिल्हा अहमदनगर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अनेक पावलं उचलली. दरम्यान आता अनलॉकमध्ये सर्व काही सुरू झाले, मात्र मंदिरं अद्याप बंद आहेत. मात्र कोरोनाची भीती न बाळगता कळसुबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तांनी जंगल रस्त्यानं जाऊन सर्व नियमांचं पालन करत कळसुबाई मातेचं दर्शन घेतलंय. भाविक भक्तांच्या श्रद्धेनं आज कोरोनाला देखील जुमानलं नाहीये. कळसुबाईचं दर्शन घेऊन भाविकांनी आपली श्रद्धा दाखवली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उंच शिखरावरती विराजमान झालेल्या अकोले तालुक्यातील कळसुबाई देवी ही आदिवासी जनतेचं श्रद्धास्थान आहे. दर्शनासाठी बंदी असताना केवळ श्रद्धेपोटी कोरोनाची भीती न बाळगता कळसुबाईच्या दर्शनासाठी जंगल रस्त्यानं हे भाविक कळसुबाईचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले. नवरात्र उत्सवामधील 7वी माळ, आयुष्यभर कधीही या दिवशी कळसुबाईचं दर्शन त्यांनी चुकवलं नाही. मग कोरोना असला म्हणून काय झालं? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती काळजी घेऊन जंगल रस्त्यानं देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी या उंच शिखरावरती गर्दी केली. एकीकडे महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरं दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यांची अंमलबजावणी कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी जहागीरदारवाडी गावानं कळसुबाई मंदिर दर्शनासाठी बंद केलं. परंतु भक्तांना त्यांची कळसुबाई देवीवरील श्रद्धा गप्प बसू देत नव्हती. कोरोनाला न जुमानता जंगल रस्त्यानं जाऊन 7व्या माळ्याच्या निमित्तानं भाविकांनी इथे दर्शनाचा लाभ घेतलाय. रुंबुडीवरून आलो आम्ही, पण आता नवरात्रासाठी आम्ही 7व्या माळेला कवायना, पण आम्ही कसं कवायना बंद असताना आम्ही आलो. या करोनामुळे आम्ही पाय कवायना पण आलो. दरवर्षी चुकीत नाही, दरवर्षी चुकत नाही आमच्यावाली. कोरोनामुळे प्रमाणे चाललेलो आहे. बंद असताना आले नाही, बंद असताना पण बंद असताना कवायना पण आलो. आम्ही काळजी घेऊन कवायना पण आलो. सचिन खराची 24 तास अकोले. राहुरी इथून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून नगर इथे रात्री सोडून देण्यात आले. 24 ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे ही घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये 3 जणांवरती अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. राहुरी इथून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून नगर इथे रात्री तिला सोडून देण्यात आलं. ही घटना 24 ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे घडली आहे. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये 3 जणांवरती अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. या घटनेमधील 11वी मध्ये शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी ही राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इथे आपल्या कुटुंबाच्या समवेत राहते. 24 ऑक्टोबर रोजी देवळाली प्रवरा येथील आठवडे बाजार असल्यामुळे ही मुलगी भाजीपाला आणण्यासाठी दुपारी 1:30च्या सुमारास घरामधनं बाहेर पडली होती.
दरम्यान रस्त्यामध्ये आरोपी अनिता पारखे ही मुलीला भेटली आणि 5 मिनिटांसाठी घरी चल असं ती म्हणाली. सदर मुलीने यावेळी नकार दिल्यामुळे अनिता पारखे हिनं तिला जबरदस्तीने तिच्या घरी नेलं. थोडा वेळ तिथे थांबल्यानंतर सदर मुलगी तिथून निघाली. यावेळी आरोपी विकास पारखे यानं त्याची पल्सर मोटरसायकल सुरू केली आणि तू गाडीवरती बस, तुला बाजारामध्ये सोडतो, आई पण येणार आहे असं तो म्हणाला. यावेळी सदर मुलगी गाडीवरती बसताच विकासनं गाडी जोरात चालवली आणि मध्ये कुठेच न थांबता सरळ तो गुहा येथील सतीश गायकवाड या मित्राच्या घरी तिला घेऊन गेला. यावेळी मला घरी जायचंय असं म्हणून सदर मुलगी रडू लागली. यावेळी विकासनं तिला जबरदस्तीने गाडीवरती बसून गाडी नगरच्या दिशेने नेली आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असं म्हणून त्याच्या जवळील चाकू दाखवून तिला दम दिलाय. दरम्यान तोपर्यंत ते नगर येथील झोपडी कॅन्टीनपर्यंत पोहोचले होते. तिथे चाकूचा धाक दाखवून कुठेही काहीही बोललीस तर जीव मारण्याचा दम तिला देण्यात आला आणि सदर मुलीला तिथेच सोडून तो निघून गेलाय. यावेळी पीडित मुलीला तिच्या घरच्या लोकांचा फोन आला आणि पीडित मुलीनं घडलेला प्रकार सांगितलाय. नंतर तिच्या चुलत भावानं तिला नगर इथून घरी आणलं. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस स्टेशनमध्ये विकास सुनील पारखे, अनिता सुनील पारखे आणि आकाश सुनील पारखे या तिघांच्या विरुद्ध अपहरण आणि विनयभंग अशा विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय पटारे हे करतायत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा दौंड पोलिसांनी केला पर्दाफाश. ऐन दसरा सणाच्या दिवशी नगर मनमाड राज्य महामार्गावरती रस्त्यामधील खड्ड्यांमुळे एकाचा मृत्यू. संगमनेर येथील स्वस्त धान्य दुकानांमध्ये मिळत आहे सोंडकिडे असणारे गहू आणि तांदूळ, नागरिकांचा संताप व्यक्त. आणि कोरोनाचं संकट न जुमानता भाविकांनी जंगल रस्त्यानं जात घेतलं कळसुबाई देवीचं दर्शन. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.